सर्वांना नमस्कार. भगिनी निवेदिता भाग 2. कलकत्त्यात प्लेग. 1899च्या मार्चमध्ये कलकत्त्यात प्लेगची लागण झाली आणि हा म्हणता ही साथ शहरभर पसरली. दररोज शेकडो माणसे मृत्युमुखी पडू लागली. निवेदिता दुःखमग्न स्थितीतही मदतीसाठी धावली. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी तिने रस्ते झाडणे, नाल्या साफ करणे आदी कामे करण्यासाठी मागे पुढे पाहिले नाही. बंगाली तरुणांना शारीरिक श्रमाचे कोणतेही काम करण्याची सवय नव्हती. त्यातही झाडझुडीचे काम अतिशय नीच श्रेणीचे असे त्याच्या मनावर संस्कार होते. निवेदिता कामे करायची व बंगाली तरुण मुले नुसते बघायची. महिलांना त्या गोष्टीची लाज वाटायची व त्या स्वतःला घरात कोंडून घ्यायच्या. पण अखेर त्यांनाही उपरती झाली आणि सर्वांनी कंबर कसून भगिनी निवेदिताच्या मदतीसाठी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. अशा रीतीने निवेदिताने कलकत्त्याच्या लोकांना स्वच्छतेचा, स्वावलंबनाचा आणि समाजसेवेचा पहिला धडा प्रवचनाने नव्हे तर प्रत्यक्ष कार्याने शिकविला. निवेदितेने प्लेगच्या साथीशी संघटित लढा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची समिती बनवली. निष्ठावान कार्यकर्त्यांच्या तुकड्या शहराच्या सर्व भागात पसरल्या. रस्ते व बोळी स्वच्छ करण्याबरोबरच प्लेगची लागण झालेल्यांची सेवा करण्याचे कार्य सुरू केले. निवेदिता रात्रंदिवस झटत राहिली. रोजचे जेवण आणि विश्रांती यासाठीही तिला वेळ मिळत नसे आणि त्यामुळेच तिची प्रकृती एकाएकीच ढासळली. निवेदिताने आणि तिच्या सहकाऱ्यांच्या चमूने दिवसरात्र कार्य करून 30 दिवसानंतर प्लेगवर विजय मिळविला. असे करताना निवेदिताने स्वतःचे प्राण धोक्यात घालून लोकांना मृत्यूच्या दाढेतून ओढून काढले. महिनाभराच्या या कालावधीत निवेदिता दूध आणि फळांच्या आहारावर जगली. एकदा तर प्लेगच्या रोग्याला औषध देण्यासाठी पैसा हवा म्हणून तिने दुधाच्या आहाराचाही त्याग केला. निवेदिताची पश्चिम यात्रा. निवेदिताची शाळा आर्थिक मदतीच्या अभावी लंगडत अडखळतच सुरू होती. विद्यार्थिनींना शाळेत आणणे हेच तिचे कष्टाचे काम होते. तिथे शाळेसाठी पुरेशी सोय केल्यानंतर निवेदितेजवळ जेमतेम पोटापुरती रक्कम उरत असते. अशा वेळी या देशात काम करण्यासाठी लागणारा पैसा पाश्चिमात्य राष्ट्रांकडून मागणे योग्य होईल काय, असा विचार निवेदितेच्या मनात आला. तेव्हा तिने स्वामीजींचा सल्ला मागितला. स्वामीजींनी होकार दिला तेव्हा निवेदिताच्या मनावरील भार जरा कमी झाला. 1899च्या जूनमध्ये निवेदिता जहाजाने पश्चिमेच्या दौऱ्यावर निघाली. ती युरोपातून अमेरिकेतही गेली. आपल्या छोट्याशा शाळेसाठी पुरेसा पैसा मिळविणे एवढाच तिचा उद्देश होता. पण अमेरिकेत गेल्यावर तिच्या हे लक्षात आले की भारत आणि भारताची उज्ज्वल संस्कृती याबद्दल अमेरिकेलाही माहिती देणे आवश्यक आहे. भारत आणि भारतातील धर्म यांच्याबद्दल अनेक ख्रिस्ती मिशनऱ्यांनी अमेरिकेत खोटा व बदनामीकारक प्रचार केला होता. भारतातील दारिद्र्य, अज्ञान, धर्मभोळेपणा यांचे चित्र अवास्तवपणे रंगवून भारताबद्दल पाश्चिमात्य लोकमानसात घृणा निर्माण होईल असा पद्धतशीर प्रचार करण्यात येत होता. धर्मोपदेशकांनीच अशा धर्मबाह्य मार्गाचा अवलंब करणे म्हणजे येशू ख्रिस्ताविरुद्ध आवाज उठविणे होय, अशी निवेदिताची धारणा होती. म्हणून निवेदिताने आपल्या गुरूंप्रमाणेच अमेरिकेचा झंझावाती दौरा करून मोठमोठ्या शहरात आणि गावात प्रचंड जमावासमोर भाषणे दिली आणि अमेरिकन जनतेने भारतातील खरी परिस्थिती अवगत करून भारताचा उज्ज्वल भूतकाळ, भारतीय संस्कृतीचा आणि अध्यात्माचा वारसा याची माहिती देऊन भारताच्या अवनतीचीही कारणमीमांसा केली. निवेदिताला अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभली होती. तिने भारताच्या इतिहासात, धर्मात आणि पुरातन ग्रंथात अवगाहन केले होते. आपल्या प्रभावी वाणीने, सत्यवचनांनी आणि प्रामाणिकपणाने निवेदिताने भारतीय जीवनाचे बहुरंगी दर्शन अमेरिकेस घडविले. धर्माच्या नावाखाली खोटारडेपणा करणाऱ्या मंडळींनी आपणाला आतापर्यंत चुकीची माहिती देऊन फसविले व आपण फसलो याबद्दल निवेदिताची भाषणे ऐकल्यानंतर सत्यदर्शन घडविल्याबद्दल निवेदिताला धन्यवाद दिले. दीर्घकालीन परकीय राजवटीमुळे भारताची अवनती झाली हे सत्य अमेरिकेला पटवून देण्यात निवेदिताला यश आले. पण आपल्या शाळेसाठी व भारतातील कार्यासाठी भरपूर निधी गोळा करण्याच्या कामी मात्र निवेदिताला पुरेसे यश मिळाले नाही. स्वामीजी अनंतात विलीन. निवेदिता 1901मध्ये भारतात परतली. आता बोसपाडा बोळीतील घर क्रमांक 17मध्ये निवेदिता वास्तव्य करू लागली व त्याच वास्तूत तिने आपली शाळा थाटली. निवेदिताचे निवासस्थान म्हणजे त्या काळातील बुद्धिमंत लोकांचे आणि स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या राजकीय नेत्यांचे विश्राम केंद्रच बनून गेले.
याच काळात जर्मनीतील एक तरुणी कुमारी ख्रिस्तीन टायडेल ही भारताची सेवा करण्यास आली व निवेदिताची सखी बनली. ख्रिस्तीनचे सहकार्य निवेदिताला मोलाचे ठरले. निवेदिताच्या शाळेचे कार्य नव्या जोमाने सुरू झाले. आता तर केवळ मुलीच नव्हेत तर त्यांच्या माताही शाळेत शिकायला येऊ लागल्या. शाळेचा खर्च चालविणे निवेदिताला फारच जड जाऊ लागले. निवेदिताप्रमाणेच ख्रिस्तीनलाही हलाखीशी सामना करावा लागला. पण अविचल निर्धाराने त्यांनी लढा चालूच ठेवला आणि मुली व महिला यांचे शिक्षण देण्याच्या कार्यात खंड पडू दिला नाही. 1902 हे निवेदिताच्या आयुष्यातील गडद अंधकाराचे वर्ष. 29 जूनला निवेदिता आपल्या गुरूंना भेटायला बेलूर मठात गेली होती. संवादाच्या ओघात स्वामीजी म्हणाले, उग्र तपश्चर्या आणि समाधी अवस्थेचा माझ्यावर पगडा बसत आहे. मी मृत्यूला सामोरा जाण्यास सिद्ध होत आहे. 2 जुलैला एकादशी होती. त्या दिवशी आपल्या गुरूला भेटण्याची तीव्र इच्छा निवेदिताच्या मनात उफाळून आली. तिच्या आगमनाची वार्ता मठात पसरली तेव्हा स्वामीजींचे अंतःकरण आनंदाने भरून आले. स्वामीजींना उपवास होता, पण स्वतः निवेदितासाठी जेवण तयार करायला सांगितले व स्वतः निवेदितेला वाढले. जेवण होताच स्वामीजींना स्वहस्ते तिच्या हातावर पाणी घातले आणि निवेदितेने नकार दर्शविला तरी टॉवेलने तिचे हात पुसले. या घटनेने निवेदितेच्या अंतर्यामी वेदनेची कळ उठली व ती लाजऱ्या बुजऱ्या पण तक्रारीच्या सुरात कुजबजली. स्वामीजी, मी आपली अशी सेवा करणे हेच इष्ट झाले असते. आपणाकडून मी अशी सेवा घ्यायला नको. स्वामीजी उद्गारले, येशूने आपल्या शिष्यवरांचे पाय धुतले होते, खरं की नाही? खरं, पण ते येशूच्या अवताराचे अंतिम क्षण होते. असे उत्तर देण्याचा विचार निवेदितेच्या मनात उमटला, पण शब्द फुटले नाहीत. त्या दिवशी स्वामीजींचे संपूर्ण व्यक्तिमत्वच ममतेने न्हाऊन निघाले होते. त्यांनी आपल्या निवडक शिष्यांवर कृपेचा वर्षाव केला. त्यामुळे निवेदिता इतकी सुखावून गेली की तिच्या अंतर्मनातील व्यथेचाही तिला विसर पडला. स्वामीजींच्या कृपेने कृतकृत्य होऊन निवेदिता स्वगृही परतली. आपल्या गुरुशी ही आपली अखेरचीच भेट होय याची बिचाऱ्या निवेदितेला अस्फुटशीही कल्पना आली नाही. परंतु स्वामींनी केलेली निवेदिताची सेवा आणि दिलेला ख्रिस्ताचा दाखला अनाठायी नव्हते. 1902च्या 3 जुलै रोजी रात्री स्वामीजींनी महासमाधी घेतली. 4 जुलैला दिवस उजाडता स्वामीजींच्या महानिर्वाणाचे वृत्त निवेदिताला कळविण्यात आले आणि त्या जबर आघाताने निवेदिता खचून गेली. स्वामीजी, निवेदिताचे आश्रयस्थान, तिचे सर्वस्व, ज्या गुरूने तिच्या जीवनाला अर्थ दिला व मार्ग दाखविला, ज्यांनी तिच्या जगातील अस्तित्वाला हेतू प्रदान केला, ते आता काळाच्या पडद्याआड गेले होते. प्रकाश लोपला आणि सर्वत्र अंधार भरून राहिला. निवेदिता तशीच धावत स्वामींच्या मठाकडे गेली. तिच्या दुःखी अंतःकरणातून आक्रंदनाचे उमाळे बाहेर पडू लागले. तिने स्वामींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी स्वामींच्या चेहऱ्यावर समाधीची चिरशांती विलसत होती. आपल्या गुरूंच्या पार्थिव देहाशेजारी बसून निवेदिता सकाळपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत स्वामींच्या चेहऱ्यावर पंखा फिरवीत होती. वेदमंत्रांचा घोष सुरू झाला. स्वामींचा पार्थिव देह मिरवणुकीने गंगातीरी नेण्यात आला. तेथेच अंत्यसंस्कार झाला. जय स्वामीजी, स्वामी विवेकानंदजी की जय, अशा गगनभेदी घोषणा दुमदुमल्या. अंत्यक्रियेसाठी जमलेला लाखोंचा समुदाय काही मिनिटात 10 दिशा पांगला. घाटावर उजाडतेचे सावट पडले. निवेदिता बिचारी एकटीच तिथे बसून होती. अवतीभोवतीचा विचार न करता कुठंतरी दूरवर क्षितिजापलीकडे नजर रोखून. आता स्वामीजी उरले नव्हते. यापुढे निवेदिता तरी कुणाचा आसरा घेणार व कुणाकडे उपदेशाची याचना करणार? तिच्या जीवाचे सांत्वन कोण करणार? भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन. निराशेने खचून अश्रू ढाळीत बसणे, अगर मनातल्या मनात कुढत राहणे हे निवेदिताच्या स्वभावातच नव्हते. तिच्या स्वामींनीही निवेदिताला दिलेली प्रेरणा नैराश्याची अगर भाग्याची नव्हती तर आत्मविश्वास आणि धैर्याची होती. सिंहिणीने सावजाचा शोध घेण्यासाठी सज्ज व्हावे, गगनभेदी गर्जना करून शाही पावले टाकीत मार्ग आक्रमावा, तशी निवेदिता उभी ठाकली. तिने व्यथावेदनांचा आवंढा गिळला आणि नेतृत्वाची धुरा सांभाळीत भारताला व जगाला आपल्या दिव्य संदेशाने साथ दिली. भारताची प्रतिष्ठा हे तिचे ध्येय बनले आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे कार्य ठरले. भारत आणि ब्रिटन मित्र म्हणून जगू शकतात अशी तिची सुरुवातीची धारणा होती, पण ती धारणा मृगजळवत असल्याचा तिला प्रत्यय आला.
ब्रिटन भारताचे सगळेच ऐश्वर लुटून पिळून नेत असल्याचे निवेदिताला स्पष्ट दिसून आले. एवढेच नव्हे तर साम्राज्यशाहीच्या गुर्मीत ब्रिटन भारताच्या आदरणीय सुपुत्रांचाही अवमान करीत असल्याचा अनुभव तिला आला. 2 घटनांनी तर तिच्या मनाला जबर हादराच बसला. जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस हे निवेदिताचे निकट स्नेही होते. फ्रान्समध्ये जगदीशचंद्रांचा अनेक बहुमान देऊन जो गौरव करण्यात आला त्याचा निवेदितालाही सानंद सार्थ गर्व वाटला. पण ब्रिटनमध्ये मात्र जगदीशचंद्रांना त्यांचा बहुमानाचा न्याय्य वाटा देण्यात आला नाही. दुसरी घटना बिपिनचंद्र पाल यांच्या संबंधीची. भारताचा हा राष्ट्रवादी नेता अमेरिकनांच्या मेळाव्यासमोर भाषणास उभा राहिला तेव्हा श्रोत्यांमधून एक जण उसळून उभा राहिला व म्हणाला, मिस्टर पाल, आधी तुमचा देश स्वतंत्र होऊ द्या आणि मगच आम्हाला उपदेश करायला इथे या. या प्रसंगाची नुसती आठवण झाली तरी निवेदितेचे रक्त तापून उसळत होते. जोपर्यंत भारत राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करीत नाही तोपर्यंत भारतीयांना माणूस म्हणून वागणूक मिळणे अशक्यच अशी निवेदितेची धारणा बनून गेली. आणि म्हणूनच गौरवर्णीयांच्या जगातही गोरी म्हणून उठून दिसणाऱ्या या तेजस्वी महिलेने चिंतन, प्रचार आणि प्रत्यक्ष कार्य या 3ही माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा विडा उचलला. भारत हीच आता तिची मातृभूमी होती. आपल्या वाणीचे व लेखणीचे सामर्थ्य स्वातंत्र्य लढ्यासाठीच वापरवायचे असे निवेदितेने ठरविले. नागपुरात निवेदिता. बंगालच्या प्रत्येक घरात निवेदिताच्या नावाचा उच्चार ऐकू येत असे. पाटणा, लखनौ, वाराणसी, मुंबई, नागपूर आणि मद्रास या प्रमुख शहरात प्रचंड जनसमुदायासमोर भाषणे करून निवेदिताने स्वातंत्र्यलढ्याचे शिंग फुंकून लोकांना आवाहन केले. ब्रिटिश राजवट संतापाने लालबुंद झाली, पण निवेदिताच्या वाणी लेखणीचा ओघ बंद पाडण्याची कारवाई करण्यास ब्रिटिश राजवट धजली नाही. याउलट ब्रिटनच्या अनेक मान्यवर नागरिकांनी कालांतराने ब्रिटनचे पंतप्रधान झालेले रॅमसे मॅकडोनाल्ड आणि नंतर भारताचे व्हाईसरॉय झालेले लॉर्ड मिंटो यांच्या पत्नी लेडी मिंटो यांनी निवेदिताच्या चिमुकल्या शाळेला भेट देऊन भारतीय महिलांना साक्षर व सुशिक्षित करण्याच्या तिच्या महान कार्याची प्रशंसाच केली. निवेदिताची शाळा राष्ट्रवादी विचारांचे केंद्रच बनून गेली. बंकिमबाबूंचे राष्ट्रगीत वंदे मातरम हे तिच्या शाळेतील प्रार्थनागीत बनले. निवेदिताने खादी वापरावयास सुरुवात केली. चरख्यावर सूत कातणे हा तिच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला. निवेदिताच्या विद्यार्थिनीही दररोज सूत कातू लागल्या. बंगालच्या कलाक्षेत्रात क्रांती घडविण्याचे श्रेयही निवेदितालाच द्यावे लागेल. भारतीय संस्कृतीशी इमान न राखता आणि आपल्या अंतःकरणातील स्फूर्तीचा वापर न करता भारतीय रंगचित्रकलाकार पाश्चिमात्यांच्या कलेचे नमुने चितारणारे नक्कलकार बनत असल्याचे निवेदिताच्या लक्षात आले. या दुष्प्रवृत्तीसाठी निवेदिताने भारतीय चित्रकारांची चांगलीच कानउघाडणी केली आणि कलेचे भारतीयत्व कायम राखण्यास त्यांना प्रवृत्त करून गोडीगुलाबीने त्यांचे मन वळविले. अवनींद्रनाथ टागोर, नंदलाल बोस आणि असित हलदर यांच्यासारख्या अभिजात चित्रकारांना निवेदिताने मदत करून प्रोत्साहन दिले. त्यामुळेच ही मंडळी अजिंठा, वेरूळ आणि इतरही चित्रशिल्प सौंदर्यस्थळांना भेट देऊ शकली व आपल्या पूर्वजांपासून त्यांना स्फूर्ती मिळू शकली. निवेदिताच्या सामर्थ्यशाली प्रभावानेच बंगाली कला बहरली. जे जे म्हणून भारतीय ते ते प्रिय हा निवेदिताच्या व्यक्तिमत्वाचाच भाग बनून गेले. भारतीयांना त्यांचा राष्ट्रीय वारसा समजावा म्हणून निवेदिताने जुन्या ग्रंथांचे गर्भितार्थ उलगडणारी पुस्तके लिहिली. भारतातील मूर्तिपूजा, धार्मिक आणि राष्ट्रीय सण, पवित्र तिथी आदी पुरातन संकेत जीवनसुखाच्या संदर्भात आवश्यकच होत ही गोष्ट निवेदितेने पूर्वपक्ष उत्तरपक्ष करून भारतीयांना पटवून सांगितली. वेद, उपनिषदे, महाभारत आणि पुराणे आदींचे महात्म्य निवेदितेने उकलून दाखविले. एवढेच नव्हे तर भारतीय धर्मग्रंथांची एकमाद्वितीय माहिती तिने स्पष्ट केली. भारतीय जीवनाशी एकरूप झालेल्या अनेक गोष्टींबद्दल सार्थ अभिमान बाळगला पाहिजे हे निवेदिताने लोकमनावर बिंबविले. ही तिची फारच मोठी कामगिरी होय, कारण त्या काळी अनेक लोकांना भारतीय वस्तू आणि रीतिरिवाज यांची उगाचच लाज वाटू लागली होती. निवेदिताच्या आयुष्यात राजकीय चर्चा आणि चळवळी यांचा अखंड प्रवाह बनून गेले.
जाहीर सभा, व्याख्याने, लेखन आणि प्रचंड पत्रव्यवहार यातच निवेदिताचा सगळा वेळ खर्ची पडत होता आणि तिच्या जीवनरसाचे झपाट्याने शोषण होत होते. तिचा मित्रपरिवार, अनुयायी आणि प्रशंसक यांचीही संख्या खूप वाढली. पूजनीय माताजींची लाडकी कन्या म्हणून निवेदिता नावाजली. रामकृष्ण परमहंसांच्या शिष्यवरांना तिच्याबद्दल आपुलकी व आदर वाटत असे. रवींद्रनाथ टागोरांना तर निवेदिता म्हणजे स्फूर्ती देणारा अखंड झराच वाटायची. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले, रमेशचंद्र दत्त, बिपिनचंद्र पाल आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले, रमेशचंद्र दत्त, बिपिनचंद्र पाल आणि अरविंद घोष यांना निवेदिता ही तत्त्वज्ञ व सखी वाटायची. देशातील तत्कालीन युवकांची ती आदर्शमूर्तीच बनून गेली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि महात्मा गांधी या थोर नेत्यांनीही निवेदिताच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला. अशा रीतीने निवेदिताचे जीवन म्हणजे सेवा, त्याग, प्रयत्न आणि स्फूर्ती यांची गाथाच होय. सतत परिश्रमामुळे निवेदिताचे शरीर ऐन तारुण्यातच थकून गेले, पण तिला विश्रांती कशी ती ठाऊकच नव्हती. लोकांनीही निवेदिताच्या कार्यकौशल्याचा भरपूर उपयोग करून घेतला, पण तिला काय हवे नको याची वास्तपुस्त करण्याची त्यांनी फिकीर केली नाही. 1905 मध्ये निवेदिता खूपच आजारी झाली. तिच्या निकटवर्ती मित्रांनी, विशेषतः रामकृष्ण आश्रमातील धर्मप्रचारकांनी तिची सेवा शुश्रूषा केली. तिची प्रकृती थोडीशी सुधारली, पण ती विश्रांती घ्यायलाच तयार नव्हती. आपल्या दुबळ्या शरीराची तिने कधीच काळजी घेतली नाही. त्याचवेळी ब्रिटिश राजवटीने बंगालची फाळणी केली आणि आंदोलनाचा प्रचंड डोम उफाळला. निवेदितानेही त्या धुमश्चक्रीत उडी घेतली. दुसऱ्याच वर्षी पूर्व बंगालात महापुराने कहर माजवला. परिणामी ओल्या दुष्काळाचे भयान संकट ओढविले. पूरपाण्यातून मार्ग काढीत आणि चिखल तुडवीत निवेदिताने पूरपीडित व दुष्काळ पीडितांच्या मदतीसाठी खेड्यांमागून खेडी धुंडाळली. पीडित जनतेच्या सहाय्यार्थ तिने बंगाली युवकांची संघटना उभारली. आता मात्र तिची प्रकृती खूपच खचली, पण स्वतःच्या शरीराची आणि जीवाची पर्वा न करता ती गरिबांच्या व पीडितांच्या मदतीसाठी झुंजतच राहिली. जेव्हा प्रकृती फारच ढासळली, तेव्हा निवेदिताने मृत्यूपत्र तयार केले व आपले सर्वस्व बेलूर मठाला अर्पण केले. खरे तर तिच्याजवळ दैनंदिन खर्चासाठी जे थोडेसे पैसे होते ते वगळता संपत्ती अशी काही नव्हतीच. तिने लिहिलेल्या पुस्तकांच्या कॉपीराईटचे पैसे तिला नियमितपणे मिळायचे. हा हक्कही निवेदितेने बेलूर मठाला देऊन टाकला. जे जे काही माझे म्हणून गणण्यात येईल ती सगळी संपत्ती भारतातील महिलांच्या शिक्षणासाठी वापरावी असे निवेदिताने आपल्या मृत्यूपत्रात नोंदविले आहे. 13 ऑक्टोबर सकाळची वेळ. निवेदिता दार्जिलिंगला होती. गेले कित्येक दिवस ढगाआड लपून बसलेल्या सूर्याने त्या दिवशी सकाळी एकाएकी दर्शन दिले आणि निवेदिताच्या खोलीत सूर्यकिरणांचा प्रकाश उमटला. निवेदिता गाढ समाधीत होती. डोळे उघडताच तिला सूर्यप्रकाश दिसला आणि ती कुजबुजली. माझ्या देहाची ही दुबळी नाव आता बुडू लागली आहे, पण मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडत आहे. हेच निवेदिताचे अखेरचे शब्द. बुडाली ती नाव चिमुकली नव्हती. ते प्रचंड सामर्थ्यशाली जहाज होते. निवेदिताला जो सूर्योदय दिसला तसा प्रकाश तिच्यासारख्या काही निवडक लोकांच्याच अनुभवाला येतो. जगदीशचंद्र बोस यांनी आपली सुप्रसिद्ध संशोधन संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेत हाती दीप घेतलेली व पुढे पाऊल टाकण्यास सिद्ध झालेली स्त्री अशी प्रतिमा स्थापन करण्यात आली. निवेदिताच्या स्मृत्यर्थच जगदीशचंद्रांनी हे केले. हिमालयाच्या कुशीत या महान महिलेचा पार्थिव देह विसावला. तिच्या समाधीच्या रूपाने अगदी साधा चौथरा उभारण्यात आला. त्यावरील स्मृती ओळ अशी: जिने आपले सर्वस्व भारताला दिले ती निवेदिता येथे विसावली आहे. पण निवेदिताने स्थापन केलेली छोटीशी शाळा हे निवेदिताचे खरे स्मारक होय. त्या शाळेचा व त्यामागील हेतूचा आता भारतभर विस्तार झाला असून हजारो मुली व महिलांना त्या संस्थेद्वारे राष्ट्रीय शिक्षण मिळत आहे. धन्यवाद.